नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. 2011चा PSI मेन्सचा पेपर यामधील आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता यातील प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहेत. PYQ सिरीज 2011 पासून ते 2023 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेमधला गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन विषय आहेत त्या दोन विषयांमधील गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्व प्रश्न आपल्याला डिस्कस करायला घेतलेत. यापूर्वी आपण PSI STI असिस्टंटच्या प्रिलिम्स मधील गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रश्न आपण डिस्कस केलेत. आता बघा 2011 मध्ये PSI 2011 मध्ये मेन्सला पेपर 2 मध्ये गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जवळपास 50 ते 60 प्रश्न विचारले जायचे. तर म्हणून आपण हा जो पार्ट आहे दोन भागांमध्ये विभागलेला आहे. आज आपण 30-40 प्रश्नांचे अनालिसिस घेऊ आणि उरलेल्या 30-40 प्रश्नांचे अनालिसिस आपण पुढच्या भागात घेऊ. चला, पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय. पहिला प्रश्न बघा, हा डाटा इंटरप्रिटेशन वरचा आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जात आहेत. बघा, खालील सारणीमध्ये 3 विद्यार्थ्यांच्या परीक्षांना मिळालेले गुण तुम्हाला दिलेले आहेत. गणित, विज्ञान, इंग्रजी आणि भूगोल. विज्ञान विषयात सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांची सरासरी टक्केवारी तुम्हाला काढायची आहे. ओके, सरासरी किती टक्के मिळाले. आता ह्या प्रत्येक विषयाच्या खाली त्याच्यामध्ये असलेले जास्तीत जास्त गुण आपल्याला दिलेले आहेत. तर टक्केवारी काढताना आपण काय करतो बघा, टक्केवारी कशी काढतो आपण, मिळालेले गुण ओके भागीला एकूण गुण आणि गुणीला काय करतो आपण 100. तर पहिल्यांदा विज्ञानची सरासरी काढून घेऊ. 60 अधिक 40 140 अधिक 76 म्हणजे किती झाले 276. 3 विद्यार्थ्यांचं आहे. 276 ला 216 ला 3 ने भागा तर 72 येईल. म्हणजे सरासरी 72 झाली. 72 गुण मिळाले आणि परीक्षेमध्ये एकूण गुण किती येते 120 गुणीला किती करा 100. 0 0 कॅन्सल झाला. 12 1 12 12 72. 6 गुणीला 10 म्हणजे किती 60%. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर येणार आहे. डेटा इंटरप्रिटेशन वरचे क्वेश्चन्स आता विचारले जात आहेत. मी मागच्या वेळेस पण बोललो होते, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. मागचे प्रश्न थोड्याफार बदलाने पुढे विचारले जात आहेत, त्याच्यावर फोकस करा. पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर आहे, पुन्हा डेटा इंटरप्रिटेशन वरचा आहे, म्हणजे माहितीचं विश्लेषण आपण त्याला म्हणतो. खालील एक सारणीत लघु उद्योगात काम करणाऱ्यांना एका आठवड्यात खेळण्यांचे किती नग तयार केले जातात ते दाखवलेलं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. बघा, खेळण्यांचे नग तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि कामगारांची संख्या दिली आहे. एका आठवड्यात 500 पेक्षा जास्त नग, किती 500 पेक्षा जास्त नग बनवणाऱ्या कामगारांची टक्केवारी विचारली आहे. आता बघा, ज्यावेळेस टक्केवारी विचारलेली असेल त्यावेळेस असं सूत्र थोडंसं वापरलं जातं, किती भाग आहे आणि पूर्ण किती आहे गुणीला 100, पार्ट डिवायडेड बाय होल. आता बघा 500 ते 800चा गट इथं आहे, तर किती आहेत ते 10 आहेत. म्हणजे 10 कामगार आहेत 500 पेक्षा जास्त खेळणी बनवणारे. एकूण किती पैकी, ह्या सर्वांची टोटल करा. बघा 80 आणि 80 160 आणि हे 40 म्हणजे 200 पैकी गुणीला 100 भाग द्या. 2 0 2 0 कॅन्सल झाले. 10 भागीला 2 म्हणजे किती 5%. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. दोघं प्रश्न तुम्ही जर बघितले, माहितीचं विश्लेषणवर जेव्हा प्रश्न विचारले जातात त्यावेळेस टक्केवारी प्रामुख्याने त्याच्यामध्ये चेक केली जाते. ओके, चला, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा. आपण आत्ताच सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न पुन्हा डाटा इंटरप्रिटेशन वरचा आहे. प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. चला, 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलाय. खालील आलेखाचा अभ्यास करून प्रश्नांचे उत्तर लिहा. खालील आलेखाचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तर लिहा. 1978 ते 1981 पर्यंतच्या उत्पन्नाचा आलेख आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला सरासरी उत्पन्न विचारलं, तर सरासरी कशी काढतो आपण, सरासरी काढताना आपण सर्व वर्षांचं उत्पन्न घ्यावं लागेल
आणि किती वर्षांचा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे 4ने भागावं लागेल त्याला. म्हणजे काय करावं लागेल? 340 अधिक 320 अधिक 380 अधिक 400. चला बेरीज करा बघा. 300 300 600 600 300 900 आणि 400 किती झाले? 1300. हे वरचे 1400 1440 टोटल होते भागीला 4. 4 त्रिक 12, खाली उरले 2, 4 सक 24 आणि 0 360 तुमचं उत्तर येणार आहे. सरासरी म्हणजे एकूण जेवढे पण वर्ष असतील त्यांचं उत्पन्न घ्या, त्यांची बेरीज करा आणि बेरजेला 4ने भागा. जनरली डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे माहितीचं विश्लेषण यावर बँकिंग एक्झाम्स आणि स्टाफ सिलेक्शन मध्ये बँक एक्झाम आणि स्टाफ सिलेक्शन मध्ये प्रश्न विचारले जातात. स्टाफ सिलेक्शन मध्ये त्यामध्ये पण सीजीएल मध्ये प्रामुख्याने प्रश्न आपल्याला विचारले दिसतात. एमबीए सीईटीचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला डाटा इंटरप्रिटेशनवर प्रश्न विचारलेले दिसतात. तर आणि आजकाल आपल्याला आयोगाच्या परीक्षांमध्ये पण बेस परीक्षेमध्ये पण प्रश्न विचारलेला दिसतोय. पुढचा प्रश्न बघा, संख्या मालिकेवरचा आहे, अक्षर मालिकेवरचा आहे. माझं नेहमी असं आग्रह असतो विद्यार्थ्यांना, अक्षर मालिकेवरचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर अक्षर मालिकेला संख्या मालिकेमध्ये कन्वर्ट करा, संख्या मालामध्ये कन्वर्ट करा. ओके, आता बघा काय दिलंय, ए बी डी जी. ए चा क्रमांक 1 आहे, बी चा 2 आहे, डी चा 4 आहे, जी चा 7 आहे. म्हणजे इथं 1 ची वाढ झाली, पुढची वाढ ही 2 ची आहे, त्याच्या पुढची वाढ 3 ची आहे, तर पुढची वाढ 4 ची असायला पाहिजे. 7 आणि 4 11. 11 वर कोणता अल्फाबेट येतो? के येतो. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय, हा दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे. माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. आता दिशा ज्ञानावरचा जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यावेळेस तुम्हाला आकृती काढायची असते. आकृती काढताना ही डायग्राम तुमच्या लक्षात असेलच. वरची दिशा, पेपरवरची वरची दिशा उत्तर असते, उत्तराच्या विरुद्ध दिशा दक्षिण असते, उजवीकडे पूर्व आणि डावीकडे पश्चिम. चला मग आपण आकृती काढू बघा. मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, पूर्वेकडे तोंड करून उभा, डावीकडे 10 मीटर, म्हणजे पूर्वेकडे जर तोंड करून उभा असेल तर इकडं, डावीकडे वळण म्हणजे वरच्या बाजूने, डावीकडचं वळण म्हणजे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळण. किती मीटर गेलाय? 10. नंतर उजवीकडे म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेने वळून तो 5 मीटर अंतर गेलाय. नंतर तिथून दक्षिणेला 5 मीटर म्हणजे खालच्या दिशेने 5 मीटर गेला. तिथून पश्चिमेला 5 मीटर गेला म्हणजे इकडे आला बघा 5 मीटर. तर बस आता इथं तो थांबलाय. इथं त्याचं घर होतं आणि तो आता इथं आहे. तर तो घराच्या कोणत्या दिशेला आहे? तर घराच्या कोणत्या दिशेला आहे? तर तो घराच्या उत्तर दिशेला आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. येस, पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. आकृती काढणं याच्यामध्ये सर्वात सोपा पर्याय तुम्हाला दिसेल. ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रश्न वाचायला अडचण येते त्यांच्यासाठी मी इंग्रजीमध्ये पण प्रश्न क्रॉप करून ठेवलेला आहे. तुम्ही इंग्रजी पण वापरून त्या ठिकाणी करू शकतात. चला, पुढचा प्रश्न आलाय. प्रत्येकाने उत्तराचा क्रमांक चॅट बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. या प्रश्न प्रकाराला म्हणतात समान संबंध. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो ॲनालॉजी. ॲनालॉजी पूर्वी विचारले जायचे याच्यावर प्रश्न, आता प्रश्न विचारण्याचा ट्रेंड फार कमी झालाय. सुतार आणि लाकूड. सुतार हा व्यवसाय, त्याचा संबंध लाकूडशी येतो. तर शिंपीचा जो संबंध आहे तो कापडाशी येणार आहे. पोशाख त्याचं उत्तर येणार नाही, कापड त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आकृतींशी जो परस्पर संबंध आहे, पुन्हा हा ॲनालॉजी वरचा प्रश्न आहे. तर उत्तराचा पर्याय टाका. ए आणि बी मध्ये जो संबंध आहे तो सी आणि डी मध्ये आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला, लॉजिक तुम्हाला समजलं असेल तर बघा, हा पंचकोन आहे आणि इथं किती रेस किती होते? ओके, रेषाखंड किती आहेत? 1 2 3 4 5 आणि ह्या 5 रेषाखंडांचा वापर करून इथं पंचकोन बनवला आहे. आता इथं 3 रेषाखंड आहे, तर सांगा, तुम्हीच उत्तर सांगा. तर त्रिकोण बनायला पाहिजे. तुझं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. येस,
पुढचा प्रश्न बघा, XYZ बरोबर 64, 65 आणि 66. आता मी नेहमी आग्रह धरत असतो विद्यार्थ्यांकडनं की अल्फाबेटचे क्रमांक पाठ करा. Xचा क्रमांक 24 आहे, वायचा 25 आहे आणि झेडचा 26 आहे. पण इथं 64 लिहिलंय. 64 लिहिलंय म्हणजे याच्यामध्ये 40 मिळवले. याच्यामध्ये पण 40 मिळवले तर 65 होतात. याच्यामध्ये पण 40 मिळवले तर 66 होत आहेत. तर मग त्याच अनुषंगाने STU, एस चा नंबर 19 आहे, टी चा 20 आहे आणि यू चा 21 आहे. याच्यात जर 40-40 प्रत्येकात जर तुम्ही 40-40 मिळवले तर तुम्हाला बघा काय भेटतंय, 59, 60 आणि 61 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून अक्षरांचे क्रमांक पाठ करा. सोप्या गोष्टी करण्याचा आग्रह माझा नेहमी असतो. त्याचं कारण म्हणजे याच्यावरचे प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकर येतात आणि हक्काचे मार्क मिळतात. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा एनॉलॉजीवर आहे. 217 आणि 262 यांच्यामध्ये संबंध आहे. आता काही ह्या काही स्पेशल संख्या नाही आहेत बघा, याच्यातली वाढ बघून घ्या. यांच्यामध्ये जर तुम्ही वाढ बघितली तर ही वाढ जवळपास 45 ची वाढ होते. 45 ची वाढ होते. येस. तर 715 ला जर तुम्ही 45 ने जर वाढवलं तर तुमचं उत्तर 760 येणार आहे. आता काही प्रश्न हे फार सोप्या कॅटेगरी मधले होते. 2011चा हा प्रश्न प्रकार आहे. तर आता हे प्रश्न कदाचित सरळ सेवेमध्ये विचारले जातील, पोलीस भरतीमध्ये विचारले जातील. फक्त तुम्ही प्रश्नांकडे लक्ष द्या. एक थोडासा विचार आपल्याला डोक्यामध्ये तो नक्की येईल. अशा प्रकारचं लॉजिक पण होऊ शकतं. आरशात आकृतीची प्रतिमा दाखवणार. तर आरसा असा दाखवला जात नाही ऍक्च्युली. आरसा असाच दाखवला जातो उभा. तर आरशामध्ये काय होईल, डावीकडचा भाग उजवीकडे जातो आणि उजवीकडचा भाग डावीकडे येतो. आता म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 होणारच नाही, कारण की ह्या प्रतिमा उलट्या केलेल्या आहेत. आता डावीकडचा भाग उजवीकडे गेला बघा. ह्या दोघं आकृती, ही आकृती जशीच तशी राहिली म्हणजे ही पण कॅन्सल झाली, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जेव्हा तुम्ही नॉन व्हर्बल रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात त्यावेळेस तुम्हाला इलिमिनेशन मेथडचा जर वापर करता आला तर तो सर्वात जास्त इफेक्टिव्ह असतो. लक्षात घ्या, सर्वात जास्त इफेक्टिव्ह असतो इलिमिनेशन मेथड वापरा. म्हणजे जे उत्तर माझं नाहीये त्या उत्तराचा विचारच मी करणार नाही. आणि असं करता करता जर तुमचे 3 पर्याय जर तुमचे उडून गेले तर उरलेला पर्याय हा तुमचा उत्तराचाच पर्याय असतो. पुढचा प्रश्न हा सांकेतिक भाषेवरचा आहे. सांकेतिक भाषेवरचे प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला इंग्रजी अक्षरांची मदत घ्यावी लागते. बघा आता कोल्हापूर या शब्दाचा कोड लिहिलाय IMJFYNSP. माझा नेहमी आग्रह असतो सांकेतिक भाषेवर देखील की तुम्ही यांना क्रमांक द्या. याचा क्रमांक 11 आहे, याचा क्रमांक 9 आहे, म्हणजे 2 ने कमी झालाय. ओ चा क्रमांक 15 आहे आणि एम चा क्रमांक 13 आहे, म्हणजे 2 ने कमी झालाय. एल चा क्रमांक 12 आहे, जे चा क्रमांक 10 आहे. अजून एक चेक करू आपण. एच चा क्रमांक 8 आहे, एफ चा क्रमांक 6 आहे. आर चा क्रमांक 18 आहे, पी चा क्रमांक 16 आहे. संपला विषय. लॉजिक समजले आपल्याला. 2-2 वजा केलंय बघा. सो डब्ल्यू चा नंबर जर तुम्ही बघितला, डब्ल्यू चा 23 आहे. 23 मधून 2 वजा करा, 21. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात यू ने व्हायला पाहिजे. उत्तराची सुरुवात यू ने होणार असेल तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 उत्तर येणार नाही. आता यांच्यामध्ये बघा, दुसराच इथं व्ही आहे आणि इथं वाय आहे. याच्यावरून उत्तर मिळून जाईल. ए चा क्रमांक 1 आहे. पण ए ला आपण 27 देखील क्रमांक देऊ शकतो. 27 मधून 2 वजा केले तर येतो 25 आणि 25 हा कोणाचा क्रमांक आहे, वाय चा क्रमांक आहे. म्हणून मला इथं व्ही नको आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता तुम्ही म्हणाल ए ला कसं वाय म्हणताय सर तुम्ही. आपण बघा ए टू एम आणि एन टू झेड असं जर लिहिलं सायक्लिक मोशनने तर इथं झेड 26 वर आहे. 26 नंतर हा कितीवर येतो, 27 वर येतो. तर 27 आपल्याला त्याला घेता येऊ शकतो. पुढचा प्रश्न, अरुण म्हणाला नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. माझ्या आईचा नातू म्हणजे माझा मुलगा. हा, माझा मुलगा. मुलाची बायको म्हणजे काय, सून. संपला विषय. अशा पद्धतीने तुम्ही हा ब्लड रिलेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आईचा नातू म्हणजे आपला मुलगा आणि मुलाची बायको म्हणजे सून. आपल्याला विचारलंय अरुणचे त्या मुलीशी नाते काय, तर अरुण सासरे आहेत. अरुण काय आहेत, सासरे आहेत. येस. पुढचा प्रश्न, एक खेळाडू खालून 18वा
आणि वरून 27 आहे, तर त्या स्पर्धेत किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला किंवा किती खेळाडूंनी भाग घेतला. अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये बघा, लेफ्ट प्लस राईट -1 असं मी म्हणतो. लेफ्ट म्हणजे दोन विरुद्ध टोकं. कधी कधी तुमचा डावा आणि उजवा असा दिलेला असतो. इथं आपण म्हणू बॉटम प्लस टॉप -1, कारण एकाच व्यक्तीची दोन विरुद्ध टोकांवरून स्थिती दिलेली आहे. म्हणून आपल्याला 18 अधिक 27 दोघांच्या बेरजेतून एक वजा करावं लागेल. सो तुमचं उत्तर 44 येणारे पर्याय क्रमांक 3. तुम्हाला फसवण्यासाठी पर्याय क्रमांक 1 45 देऊन ठेवलाय, पण 45 उत्तर होणार नाही. एकाच व्यक्तीला तुम्ही दोन विरुद्ध टोकांकडून मोजताय म्हणून एक वजा करावा लागेल. पुढचा प्रश्न बघा. 4 बहिणींची 5 वर्षापूर्वी वयाची बेरीज किती होती? 80 होती. ओके. 5 वर्षापूर्वी आणि 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज विचारली. आता बघा, 5 वर्षापूर्वी होती. 5 वर्षापूर्वीवरून आपण वर्तमानात येऊ. इथं वर्तमानात येऊ आणि अजून त्याच्या पुढे किती वर्ष जायचं आपल्याला? 15 वर्ष. म्हणजे हे जे दोन सिच्युएशन जे विचारलेत, याच्यामध्ये 20 वर्षाचा गॅप आहे. म्हणजे एका व्यक्तीचं वय 20 वर्षांनी वाढणार आहे. तर अशा आपल्याकडे 4 बहिणी आहेत, म्हणजे त्यांचं एकूण वय कितीची वाढ होणार आहे? 80 ची वाढ होणार आहे. आता तुम्हाला दिलेलं वय 80 आहे, तर त्याच्यामध्ये 80 ची वाढ होईल. म्हणजे 15 वर्षानंतर त्या चारही बहिणींचं वयांची बेरीज ही 180 असेल. वय सारखंच वाढतं. 5 वर्षापूर्वी त्याच्यावरून वर्तमानात म्हणजे 5 वर्ष आणि तिथून पुढे 15 वर्ष, 20 वर्षाचा गॅप आहे बघा. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. खूप सुंदर प्रश्न. याला म्हणतात वेन आकृतीवरील प्रश्न. वेन आकृतीवरील प्रश्न आपल्याला काय म्हणतोय बघा. चहा, कॉफी आणि पेय हे कोणत्या आकृतीने व्यवस्थित दर्शवलंय? आता ह्याच्यामधला प्रमुख गट हा पेय आहे. म्हणजे पेयसाठी एक मोठा वर्तुळ येईल आणि चहा आणि कॉफीचे दोन छोटे छोटे वर्तुळ असतील. त्याच्यासाठी आपण पर्याय क्रमांक 3 आपल्याला वापरता येईल. वेन आकृतीवर आज देखील प्रश्न विचारला जातो. येस. पुढचा प्रश्न हा बघा. विसंगत गट याच्यामध्ये आपल्याला ओळखायचंय. 66, 77, 94, 49 याच्यामध्ये प्रश्न याचं येणार आहे, कारण 49 ही एकमेव पूर्ण वर्ग संख्या या दिलेल्या संख्यांमध्ये तुम्हाला दिसते, म्हणून ती विसंगत आहे. पुढचा प्रश्न हा कॅलेंडरवरचा आहे. 1 ऑक्टोबरला रविवार होता, तर 1 नोव्हेंबरला काय असेल? आता बघा, 1 ऑक्टोबर हा काय तुमचा? रविवार आहे. ऑड डेज मोजू आपण. ऑड डेज मोजू आपण. रविवार आहे. म्हणजे ऑक्टोबर मध्ये अजून किती दिवस यायचे बाकी आहेत? 29. सॉरी 30 दिवस, कारण ऑक्टोबर हा 31 चा आहे. ऑक्टोबर 31 चा आहे. हा. कोणता महिना किती दिवसांचा हे काढण्यासाठी बघा, जानेवारी वरच्या टोकावर 31, खाली गेलं तर 30. फक्त फेब्रुवारी 28 किंवा 29 चा घेतो आपण. बाकीचे खाली गेल्यावर सर्व 30 घेतो. ऑक्टोबर मध्ये 30 दिवस यायचे बाकी आहेत आणि नोव्हेंबरचा 1 आपल्याला काढायचा आहे. सो 31 दिवस. 31 दिवस म्हणजे 3 ऑड डेज. ऑड डेज कसे काढले जातात? ऑड डेज कसे काढले जातात? दिलेल्या दिवसांच्या संख्येला कितीने भागायचं? 7 ने भागायचं. 7 ने का भागायचं? कारण आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7. म्हणजे रविवारच्या पुढे रविवार प्लस काय करायचं आपल्याला? 3. आणि रविवार मध्ये 3 जर दिवस मिळवले तर तुमचं वार काय येणार आहे? गुरुवार येणार आहे, जो पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी तुलना केली आहे, त्यामध्ये आपण त्या प्रश्न प्रकाराला हा कोणत्या चॅप्टर मध्ये जाईल तुमचा? रँकिंग. आशिषचे वजन गोविंदापेक्षा अधिक आहे, म्हणजे आशिष चे वजन जास्त आहे कोणापेक्षा? गोविंदापेक्षा. गोविंदपेक्षा. पुढे मोहितचे वजन जॅक पेक्षा कमी आहे. ठीक आहे, अजून आपल्याला जॅक पण आला नाही, मोहित पण आला नाही. पवनचे वजन जॅक पेक्षा अधिक आहे, हा पण आला नाही, व गोविंदापेक्षा कमी आहे. म्हणजे पवनचे वजन कमी आहे कोणापेक्षा? गोविंदापेक्षा. म्हणजे इथं पवन आला. आता पवनचे वजन जॅक पेक्षा अधिक आहे. पवनचे वजन जॅक पेक्षा अधिक आहे म्हणजे इथं जॅक आला. मोहितचे वजन जॅक पेक्षा कमी आहे म्हणजे मोहित इथं शेवटी आला. संपला विषय. रँकिंग बघ कसा अनफोल्ड होत आहे. तर सर्वात जास्त वजन कोणाचे आहे? तर सर्वात जास्त वजन कोणाचे? आशिषचे. प्रश्न समजला असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. इथपर्यंतचा पाठ मी नोंदवला नाही. जोपर्यंत मला आशिष आणि गोविंद मधून कोणी एक व्यक्ती सापडत नाही, तोपर्यंत मी तो नोंदवला नाही. तो एकदा मला सापडला आणि मग आपण त्या पद्धतीने तिथे लिंक जोडू शकतो. ठीक आहे. प्रश्न समजत असेल
तर चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला, मालिका पूर्ण करायची आपल्याला. एक विशिष्ट क्रम आहे, नियम आहे याच्यामध्ये आणि त्या नियमानुसार आपल्याला ही मालिका पूर्ण करायची आहे. तुम्हाला दिसतंय संख्या वाढतायत आणि वाढण्याचा वेग जास्त आहे. 3 दुने 6, नंतर 6 त्रिक 18 होत आहेत. 3 ने गुणला आता 18 चोक 72 होत आहेत. 4 ने गुणलं तर आता 5 ने गुणावं लागेल. 72 गुणिला जर तुम्ही 5 केलं तर तुमचं उत्तर 360 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 4 आहे. संख्या मालिकेवर आज देखील प्रश्न विचारले जातात. आज देखील प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तो चुकीचा आहे, त्याच्यामध्ये करेक्शन नक्की आहे. 31, 37, 43, 47. माझा आग्रह असतो बघा, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या पाठ पाहिजे आणि 1 ते 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत? एकूण 25 मूळ संख्या आहेत. मी फटकन त्या लिहितोय बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. नंतर 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या 25 मूळ संख्या आपल्या तोंडपाठ पाहिजे. याच्यावर डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. तर 31 नंतर 37 मूळ संख्या, 37 नंतर कोणती मूळ संख्या आहे? ते 41. तुमचं उत्तर 41 येणारे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. हा दिसतोय तुम्हाला, हा काटकोन त्रिकोण आहे. लहानपणापासून तुम्ही भूमितीमध्ये किती चांगलं काम करत होता माहिती नाही, पण पायथागोरसचा थेरम सर्वांना माहिती आहे. हा पायथागोरसचा थेरम आहे. म्हणजे काय? 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5. आणि या पर्टिक्युलर त्रिकुटाला एका विशिष्ट संख्येने जर तुम्ही गुणलं तर पुढील तयार होणाऱ्या संख्या देखील पायथागोरसचा थेरम फॉलो करतात. या सर्वांना मी 2 ने गुणतोय. 2 ने जर मी गुणलं तर काय भेटेल बघा मला. 3 दुने 6, 8, 10 आहे बघा. पायथागोरसचा थेरम फॉलो करतोय. आता मी जर याला 4 ने गुणलं तर 4 त्रिक 12, 4 चौक 16, तर इथं 4 पंचे 20 यायला पाहिजे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. म्हणजे काय? 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग बरोबर 20चा वर्ग. व्हेरीफाय करून बघा. 12चा वर्ग होतो 144 अधिक 16चा वर्ग 256. दोघांची बेरीज 400 होते, जो 20चा वर्ग आहे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न आपल्याला आलाय. समान संबंधासारखाच आहे. एबी एबी इथं दिसतोय, तिथं एक्स वाय, तर छोटा एक्स वाय मला असणार पाहिजे. पर्याय क्रमांक 4 उत्तर होणारच नाही. 339 ला 3 ने भागितलंय तर 345 ला पण 3 ने भागून टाका. भाग जाईल. 1, 1, 5, 115 एक्स वाय यायला पाहिजे. सो उत्तर पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न होता. काही प्रश्न अतिशय सोपे आहेत. पुढचा बघा. 27 आणि 38 यांच्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तर तसाच संबंध प्रस्थापित करणारी चौथी संख्या आपल्याला ओळखायची आहे. आता 27 आणि 38 जर तुम्ही इथं बघितलं तर ही संख्या कितीने वाढ झालेली बघा. या संख्येमध्ये 11 ने वाढ झालेली आहे. तीच जर 11ची वाढ आपण इथं करायला घेतली तर तुमचं उत्तर इथं 62 असायला पाहिजे, पण 62 उत्तर त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. ओके. तर दुसरा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. 11ची वाढ आपल्याला करायची आहे. तर या दोघांची बेरीज आपण असा पण विचार करू शकतो. दोघांची बेरीज त्या ठिकाणी होते 9. 38 ची दोघांची बेरीज किती होते? 11. तर या दोघांची बेरीज 6 होते. तर पुढे 8 येणारी बेरीज असणार आपण त्या ठिकाणी दिसत नाहीये. ओके. 27 हा 3चा घन होतो, पण हा 51 काही कोणत्या संख्येचा घन त्या ठिकाणी नाहीये. ओके. तर या संख्येमध्ये, या प्रश्नामध्ये काहीतरी करेक्शन नक्की असायला पाहिजे. काहीतरी चूक त्यांच्याकडून नक्की या ठिकाणी झालेली दिसते. ओके. चला, पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थी शाळा. विद्यार्थी शाळा तर प्लेग्राऊंड, क्रिकेट. ओके. सॉरी, क्रिकेट म्हणतो मी. क्रीडांगण. क्रीडांगण आहे तर काय येणार आहे? क्वेश्चन मार्क क्रीडांगण. विद्यार्थी शाळेमध्ये जाणार आहे तर उत्तर तुमचं खेळाडू असेल.
पुढचा प्रश्न A10 Z35 K20 तर हा किती बघा. तर ए चा क्रमांक 1 आहे आणि इथं 10 दिलाय म्हणजे याच्यामध्ये किती मिळवलेत 9 मिळवलेत. झेडचा क्रमांक 26 आहे तर हा 35 दिला म्हणजे त्याच्यामध्ये पण 9 मिळवलेत. आणि हे विरुद्ध मित्र आहे बघा. ए चा विरुद्ध मित्र झेड आहे म्हणजे याचा क्रमांक 1 आहे तर याचा क्रमांक 26 दोघांची बेरीज 27 होते. ओके. तर किंवा त्याचा मागचा क्रमांक आहे असं पण आपण घेऊ शकतो. के च्या मागचा काय असणार आहे जे असणार आहे. जे चा क्रमांक 10 आहे. 10 मध्ये 9 मिळवले तर काय असणार आहे 19 येणार आहे. जे 19 दिसतंय का दिसतंय. पर्याय क्रमांक 4. या प्रश्नपत्रिकेमध्ये करेक्शन आहेत बरं. काही 1-2 प्रश्न चुकलेले आहेत. जसं आपण आरशातली प्रतिमा तुम्हाला अशी वरती आरसा म्हटला होता आणि पाणीच्या प्रतिमेचं चिन्ह दिलं होतं. तर असं आहे. त्याच्यामुळे मागचा जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये करेक्शन आहे बघा. पेपरला 56 लिहिलं गेलंय, पेन्सिलला 59 लिहिलं गेलंय. सांकेतिक भाषेवरचा प्रश्न असा प्रश्न जर आला तर पहिला विचार असा असायला पाहिजे की या पी, ए, पुन्हा पी, ई आणि आर यांच्या क्रमांकांची बेरीज होते काय व्हेरीफाय करा. पी चा क्रमांक 16 आहे, ए चा 1 आहे, पुन्हा हा 16 हा 5 आहे, हा 18 आहे. बेरीज करा बघा. या सर्वांची जर बेरीज केली तर ती 56 बरोबर येते. म्हणून पेन्सिलसाठी चेक करायची गरज नाही. ते लॉजिक तुमचं बरोबर आहे. राईट साठी बघा आता डब्ल्यू चा क्रमांक हा 23 आहे. आर चा क्रमांक 18 आहे. आय चा क्रमांक 9 आहे. टी चा क्रमांक 20 आहे आणि ई चा क्रमांक 5 आहे. करा बेरीज. 23 आणि 18 41 आणि 9 50 50 आणि 20 70 आणि 5 75. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आणि म्हणून माझा आग्रह आहे की तुमचे सर्वांचे ए टू झेड पर्यंतचे क्रमांक पाठ असायलाच पाहिजे. हा. पुढचा प्रश्न बघा. खूप सुंदर प्रश्न आहे हा. आणि अशा प्रकारचा प्रश्न आता देखील विचारला जातोय. एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. जर 75 प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत आणि 125 गुण मिळाले असतील तर बरोबर प्रश्नांची संख्या किती आपल्याला विचारलंय. आता बघा आपण बरोबर प्रश्नांची संख्या पर्यायांमधून उचलू. जर 35 प्रश्न बरोबर असतील तर चुकीचे प्रश्न किती झाले 40 चुकीचे प्रश्न. एका बरोबर प्रश्नाला 4 गुण म्हणजे 35 चौक होतात 140 आणि एका चुकीच्या प्रश्नाचा 40 गुण वजा जर केले तर इथं तुमचा स्कोर किती येतोय 100. पण इथं स्कोर आपल्याला किती दिलाय 125 दिला म्हणजे तुमचं हे उत्तर येणार नाही. पण 35च्या जवळपास उत्तर असायला पाहिजे. आता समजा मी बरोबर प्रश्नांची संख्या जर 40 घेतली आणि चुकीच्या प्रश्नांची संख्या 35 घेतली तर 40 चौक कारण एका बरोबर प्रश्नाला 4 गुण मिळतात तर 40 चौक 140 40 चौक 160. एका चुकीच्या गुणाला 1 गुण कमी होतोय तर इथं 35 गुण जर तुम्ही वजा केले तर तुमचं इथे 125 उत्तर येणार आहे आणि म्हणून तुमचं उत्तर बरोबर प्रश्नांची संख्या ही 40 असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रश्नांना डील करताय त्यावेळेस पर्यायांची मदत घ्या. सर्वात बेस्ट पर्यायांची मदत घ्या. पुढचा प्रश्न बघा. संदीप अशा प्रकारचा प्रश्न आपण ऑलरेडी केलाय. चला प्रश्न वाचा. 30 सेकंदात तुम्ही उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. एकाच व्यक्तीचं डावीकडून उजवीकडून दोघं स्थानावरून जर तुम्हाला स्थान दिलं असेल दोघं बाजूने तुम्हाला स्थान दिलं असेल तर एकच काम करा. दोघांची बेरीज करा आणि त्या बेरजेमधून 1 वजा करा. आता डावीकडून म्हणजे लेफ्ट प्लस राईट रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या लेफ्ट प्लस राईट -1 25 अधिक 25 वजा 1 25 अधिक 25 50 वजा 1 49 50 फसवण्यासाठी पहिलाच पर्याय दिलाय. उत्तर आला 49. आता बघा एकाच परीक्षेमध्ये सारख्या टाईपचे 2 प्रश्न विचारले गेले हे 2011 मध्येच होणं पॉसिबल होतं. आता पॉसिबल नाहीये. इव्हन असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला सरळ सेवा किंवा पोलीस भरतीमध्ये विचारला जातो आता. पुढचा प्रश्न. काळजीपूर्वक वाचून अशी जोडी निवडा की जे नेहमी असत्यच असतील. सर्व प्राणी मांसाहारी आहेत. आता बघा जे एक्स्ट्रीम विधानं असतात ते कधीच नेहमीच सत्य. सर्वच प्राणी मांसाहारी आहेत. रॉंग. प्राणी मांसाहारी नाहीत. कसं शक्य? काही प्राणी मांसाहारी आहेत ना. प्राणी मांसाहारी नाहीत म्हणजे हे सत्य. काही प्राणी मांसाहारी नाहीत. सत्य. काही प्राणी मांसाहारी आहेत. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी असत्य असणारी जोडी ही अ आणि क ची एक्स्ट्रीम आहे. एक्स्ट्रीम आहे. सर्वच प्राणी मांसाहारी आहेत असं शक्य आहे का? आपण पण प्राणी आहेत. आपण पण प्राणी आहेत. गाय म्हैस हे पण प्राणी आहेत. ते मांसाहारी नाही आहेत. प्राणी मांसाहारी नाहीत म्हणजे मग वाघ काय गवत खाईल का? नाही खाणार.
म्हणजे अ आणि क तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. ए ला या चिन्हाने दर्शवलंय, बी ला 2 स्लांटिंग लाईन, डी ला या चिन्हाने दर्शवलं. आपल्याला विचारलंय की डी ई. आता डी साठी हा सिम्बॉल वापरला जातो, म्हणजे आपलं उत्तर याच्याने सुरुवात व्हायला पाहिजे. याच्याने सुरुवात होणारा एकच पर्याय, पर्याय क्रमांक 3. बाकीचं काय पीएचडी करत बसू नका. काय पीएचडी करत बसायची नाही. एक पर्याय, एकच पर्याय, तर काय करणार? चुकलं असेल तर आयोगाने चूक केली असेल तिथे. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती, आकृतीला व्यवस्थित ऑब्झर्व करा. नॉन व्हर्बल रिझनिंग मधली एक एक रेषा उडवली जाते. एक रेषा उडवली बघा. ही रेषा उडवली पहिल्यांदा, नंतर आता ही रेषा उडवली, आता ही रेषा उडवली. आता मी ही रेषा जर उडवून टाकली तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. तुमचे ऑब्झर्वेशन स्किल चांगले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये. येस. पुढचा प्रश्न बघा. आता बघा इथं पुन्हा चूक केली. इथं आर नको पाहिजे, इथं के पाहिजे. म्हणजे ही शृंखला अशी बघा. B3E7K13Q19. आता तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, मूळ संख्या सांगितल्या बघा. बी चा क्रमांक 2 आहे, ई चा क्रमांक 5 आहे, के चा क्रमांक 11 आहे, क्यू चा क्रमांक 17 आहे. आता ही शृंखला झाली. कशाची शृंखला झाली ही? ह्या मूळ संख्या आल्या ना, मूळ संख्या आला. मग 19 नंतरची मूळ संख्या कोणती येणार आहे? कोणती येणार आहे? 23. आणि 23 वर कुठला अक्षर आहे? डब्ल्यू. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता इथं त्यांनी के आर देऊन टाकलाय. तिथं आर असेल तर लॉजिक लागणारच नाही, म्हणून तो आर नाहीये, तो के आहे. पुढचा प्रश्न बघा. लाळेचा संबंध तोंडाशी आहे तसा संबंध डोळ्याशी आहे. डोळ्यात कसा आहे? म्हणजे लाळ स्रवते बघा, तर अश्रू आपल्या डोळ्यातून कोणता द्रव जो बाहेर येतो तर त्याचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी जोडायचा आहे. पुढचा प्रश्न. विसंगत आकृती शोधा. विसंगत आकृती शोधा. आता विसंगत आकृती शोधली तर बघा, या आकृतीमध्ये आकृतीचे समान 4 भाग झालेत, इथं पण समान 4 भाग झालेत, इथं पण समान 4 भाग झालेत. पण या आकृतीमध्ये काही समान 4 भाग झालेले नाही आहेत, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. पुढचा प्रश्न. या श्रेणीतील पुढील येणारी संख्या, रिक्त संख्या. आता लॉजिक बघितलं बघा आपण. 17 दुने 34 होत आहेत, म्हणजे 2 ने गुण. अगदी तसंच लॉजिक आहे, फक्त संख्या बदलवलाय. नंतर 34 गुणीला 3, इथं 2 केलंय, गुणीला 2 गुणीला 3. नंतर 102 गुणीला 4 केलं तर 408 होत आहेत. आता 408 ला 5 ने गुणून टाका, तुमचं उत्तर 2040 यायला पाहिजे. संख्या फक्त वाढवल्या, लॉजिक तेच होतं. आपण 3, 6, 18, 72 आत्ताच प्रश्न आपण सॉल्व्ह केला. ओके. हा खूप चांगला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी एक आकृती आपल्याला दिलेली आहे आणि त्यामध्ये काय म्हटलंय बघा. चौरस हा काय दाखवतोय? वैद्यकीय शिक्षणात रस असणार आहे. वर्तुळ दाखवतो अभियांत्रिकी आणि त्रिकोण दाखवते पदव्युत्तर स्पर्धा परीक्षा, म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी. तिन्ही शाखांमध्ये रस असणारे, तिन्ही शाखांमध्ये रस असणारे 25 विद्यार्थी आहेत. त्यांचं प्रमाण विचारलंय टक्केवारीमध्ये. मग ते काढण्यासाठी बघा, तिन्ही शाखांतले रस घेणारे विद्यार्थी 25 भागीला एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी आणि शेकडेवारी काढायची म्हणून 100 ने गुणावं लागेल. चला मग हे एकूण विद्यार्थी किती करा टोटल. हे 25, हे 25, 50. ओके. हे 23 आणि 67 हे झाले 90. 90 अधिक 90 180 अधिक हे 50. 32 आणि हे 38. 32 आणि 38 60. तर किती झाले बघा? 110. 32 आणि 38 70 होतील. ओके. तर 300 विद्यार्थी झाले. 300 विद्यार्थी झाले. गुणीला 100. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 25 भागीला 8 म्हणजे 25 भागीला 3 म्हणजे 8.33%. सो खूप सुंदर प्रश्न आहे बघा. आतापर्यंत आलेल्या प्रश्नांमधला हा चांगला प्रश्न होता असं मी म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची. मूळ संख्यांवर आतापर्यंतचा चौथा प्रश्न आहे आणि त्या मूळ संख्या मी तुम्हाला 25 मूळ संख्या लिहून दिला. इथं काहीच दुसरी पीएचडी करू नका. बघा मूळ संख्या कशा लिहिल्या? 2, नंतर 3, नंतर 5, 7, 7 नंतरची मूळ संख्या 11, नंतर 13, नंतर 17, नंतर 19. सांगा याच्यानंतर काय येणार आहे? 23. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मूळ संख्यांवर संख्या मालिकेमध्ये प्रश्न विचारला गेला, अक्षर मालिकेमध्ये प्रश्न विचारला गेला, या ठिकाणी प्रश्न विचारला गेला.
ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक 35 ते 40 प्रश्नांचा एनालिसिस आपण पार्ट नंबर 1 मध्ये घेतलाय. उद्या पुन्हा पी-एस-आय मेन्सचाच पेपर आपल्याला एनालिसिस करायचा आहे. आशा करतो की तुम्हाला हे एनालिसिस समजलं असेल. थोडासा वेग मी नेहमीपेक्षा थोडा जास्त ठेवलाय. त्याचं कारण असं, की आपल्याला हे प्रश्न सोपे होते आणि आपला जास्त वेळ नाही जावा म्हणून मी आपण ते केलं. विश यू ऑल द बेस्ट माय डिअर फ्रेंड्स आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा. शेअर करा. नॉलेज शेअर केल्याने वाढतं. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह सेशन्समध्ये भाग घ्या. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.